नमस्कार, मी नेहा जोशी, हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आमच्या या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही वेगवेगळ्या रोगांबद्दल नेमकी आणि अचूक महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि एक अवेअरनेस आणण्याचा पण आमचा हा प्रयत्न आहे. आमचे या आधीचे एपिसोड तुम्ही बघितले नसतील तर आमच्या चॅनलच्या नावाला क्लिक करा. तिथे तुम्हाला सगळ्या एपिसोडच्या लिंक्स मिळतील. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक आणि शेअर पण करायला विसरू नका. महिला दिनापासून सुरू केलेल्या विशेष सिरीजमध्ये आम्ही स्त्रीला तिच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती तिच्यामध्ये होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक स्थित्यंतराला आणि तिला ज्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत त्याला तिने सामर्थ्याने आणि सक्षम रीतीने कसं तोंड तिला देता येईल यासाठी आपण काय करू शकतो. एखादी स्त्री तिच्यासाठी किंवा तिच्या घरच्या इतर स्त्रियांसाठी काय करू शकते याबद्दल डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत आहोत. या आधीच्या 2 एपिसोड्समध्ये आपण मुलीचा जन्म झाल्यापासून ते मुलीचा पिरियड म्हणजे मासिक पाळी चालू होईपर्यंत तिची कुठल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो, तिचा आहार विहार आणि तिला सगळ्या गोष्टींबद्दल तिच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांबद्दल कसं तिच्याशी कनेक्ट करून जागरूक करू शकतो ह्याबद्दल डॉक्टरांशी डिस्कस केलेलं आहे. हे एपिसोड्स बघितले नसतील तर जरूर बघा. आज आपण डॉक्टरांशी स्त्रीच्या आयुष्यातल्या ह्याच्या पुढच्या फेज बद्दल म्हणजे जेव्हा ती तिचं शिक्षण संपून तिचं करिअरला सुरुवात होते या फेज बद्दल आपण आज डॉक्टरांशी बोलूया. सो पुन्हा एकदा भेटूया पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार. थँक्यू अगेन तुमचा वेळ दिल्याबद्दल. या आधीच्या महिलांविषयीच्या 2 स्पेशल एपिसोड्समध्ये तुम्ही सुरुवातीची जी स्त्रीच्या आयुष्यातली फेज असते म्हणजे जन्मापासून ते मासिक पाळी सुरू होण्याबद्दल पर्यंतची याबद्दल तुम्ही खूप सविस्तरपणे खूपच सुंदर माहिती दिली. आज आपण त्याच्या पुढच्या फेजेसचा विचार करूया. म्हणजे शिक्षण संपून एखादी स्त्री जेव्हा आता करिअरला सुरुवात करते तर तेव्हा अर्थातच वेगवेगळ्या नवीन नवीन जबाबदाऱ्या तिच्या अंगावरती येणार असतात आणि ह्याला सक्षमपणे सामोरं जाण्यासाठी म्हणून कारण इतके दिवस आई वडील मेन डिसिजन घेत असतात, घरातलं सगळं ते बघत असतात आणि एकदम बाहेर पडून कदाचित दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या गावाला जाऊन पण नोकरी शोधावी लागते. मग अशा वेळेला तिथल्या लाईफशी स्वतःहून एकट्याने ऍडजस्ट करणं, त्याशिवाय कामावरच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पडणं आणि यासाठी स्वतःला सक्षम आणि सबळ ठेवणं हे ती स्त्री कसं करू शकते याबद्दल मार्गदर्शन करा. आपण जसं म्हटलं की स्त्री ही एक शक्ती आहे, म्हणजे शक्तीचं रूप म्हणजे स्त्री आहे. त्यामुळे तिला ह्या सगळ्या ॲबिलिटीज आहेत. हम्म. फक्त त्यावेळेला तिने स्वतःला वेळ देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या मैत्रिणीला इतक्या दिवसात जॉब मिळाला तर मलाही मिळाला पाहिजे. वेट असं जे आहे ना ते शिकवलं गेलं पाहिजे बरोबर. किंवा हा पेशन्स तिच्यात खरं थोडासा यायला पाहिजे की मग ती कुठल्याही परिस्थितीत केव्हाही ऍडजस्ट करू शकते. ही तिची खरी ताकद आहे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या बरोबरच्या 4 मैत्रिणींचं कदाचित 1-2 वर्षामध्ये सेटलमेंट असेल. माझी नाही झाली तर हरकत नाही, मला जे योग्य हवंय ते जास्त त्यांच्यापेक्षा उच्च ध्येय असेल तर मला वेळ लागणार आहे, ह्या टाईपचा तो पेशन्स हा आणला गेला पाहिजे. तर ते सक्षमीकरण म्हणजे ती सक्षमच आहे, हम्म. फक्त तिला त्याची जाणीव करून देणं आणि तिने स्वतःच जाणीव करून घेणं हा पण एक महत्वाचा विषय असतो. की प्रत्येक वेळेला कशावर तरी कोणावर तरी कुठल्या तरी गोष्टीसाठी डिपेंड राहण्यापेक्षा ती हम्म. इंडिपेंडंट होणं. कारण की जेव्हा आपण विचार करतो ना वयात येण्याच्या काळामध्ये इंडिपेंडन्स हा एक त्यांचा आपोआप नॅचरल आलेला गुण असतो. बरोबर. तर तो उलट पुष्कळ वेळा आपल्या समाजामध्ये सगळ्या परिस्थितीमुळे, समाजातल्या ह्या सगळ्या परिस्थितीमुळे तर इंडिपेंडन्स तिचा उलट खच्चीकरण केलं जातं. हम्म. तर ते न होता तिने आता जेव्हा ती इंडिपेंडंट होण्याच्या फेजमध्ये आहे, नोकरी करणार आहे, स्वतः कमावणार आहे आणि इंडिपेंडंटली निर्णय घेणार आहे, तर त्यावेळेला तिने स्वतःला हे समजावून सांगायचं आहे की मी यासाठी सक्षम आहे, मला हे जमणार आहे
आणि ते करण्यासाठीच खरं तर माझा जन्म आहे म्हटल्यावर मला हे नक्की जमणार आहे. हा एक तिने आत्मविश्वास जर ठेवला ना, हम्म. तर कोणतरी काहीतरी म्हणतंय म्हणून होत नाहीये किंवा इतरांचं झालंय लवकर आणि माझं होत नाहीये म्हणजे माझं काहीतरी कमी आहे, या टाईपचा विचार करण्याची सवय जर लागलेली असेल तर ती सुद्धा सोडून देऊन मला जमवायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करीन, एवढा जरी फक्त विचार तिने ठेवला तरी ते करू शकते ती साध्य. जे आपण आज बघतो ना समाजामध्ये, तर ती जेव्हा नोकरी करते, लग्न होतं, लग्नानंतर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पडल्यामुळे तिला तिच्या व्यवसायातून नोकरीतून काही वेळेला ब्रेक घ्यावा लागतो. हम्म. पण माझ्या पाहण्यात असं आलेलं आहे की स्त्रियांनी अगदी 40व्या वर्षी जरी 10-15 वर्षांच्या ब्रेक नंतर काही ऍक्टिव्हिटी करायला जर सुरुवात केली तर त्या त्याच्यात नक्की सक्सेसफुल होऊ शकतात. कारण अगेन स्त्री ही शक्ती आहे. त्यामुळे तिला त्या शक्तीची फक्त जाणीव असेल तर ती कुठल्याही स्टेजमध्ये स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, स्वतः जे ठरवेल ते करू शकते, आणि समाजालाही योग्य मार्गदर्शन त्याच्यातनं देऊ शकते. इतकी तिच्यामध्ये सक्षमता असतेच मुळात. तर त्यामुळे जेव्हा आता समजा आपण हा एक विचार करतोय ना की मुलींचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पुढे काहीतरी व्यवसाय म्हणा किंवा मग आता अजून समाजात काही भागामध्ये असं दिसतं की साधारण एक 20-22 वर्षाची मुलगी झाली की तिच्यासाठी स्थळ पाहणं आणि लग्न करून देणं तिचं, हे विशेषतः केलं जातं. हरकत नाहीये, खरं जर अगदी विचार केला आयडियली तर ते खरं लग्नाचं योग्य वय आहे. कारण त्याच्यात 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की शारीरिक दृष्टीनं जर विचार केला तर एक विवाह सौख्य किंवा वैवाहिक सौख्य मिळणं आणि ते जास्त काळ मिळणं, ह्याच्यासाठी तो 20-22व्या वर्षी लग्न होणं एक महत्वाचा फॅक्टर ठरतो. नंतर एक 20-22व्या वर्षी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या घरात गेल्यानंतर तिथे 2 वर्ष रुळल्यानंतर, तिथे सामावून घेतलं गेल्यानंतर चाइल्ड बेअरिंग म्हणजे मूल होऊ देणं, यासाठीच एक 25 वर्षाचं योग्य वय तिला लाभू शकतं. आणि त्या 25व्या वर्षात मूल होणं जसं की हेल्दी, म्हणजे होणारं मूल जास्त हेल्दी होणं याच्यासाठी आवश्यक आहे, त्याप्रमाणेच ते जेव्हा एक 15 वर्षाचं होऊन थोडे इंडिपेंडेंटली विचार करायला लागणार आहे, तेव्हा ही 40 वर्षाची स्त्री असलेली बरोबर. स्वतःचं काहीतरी करिअर किंवा स्वतःच्या हॉबीज करण्यासाठी फिजिकली फिट पण असणार आहे. बरोबर. हा एक त्यातला दुसरा महत्वाचा भाग आहे. आणि ऍक्च्युअली मूल जेव्हा 21 वर्षाचं होणार आहे तेव्हा ती रिटायर, म्हणजे तिचं काही करिअर चालू असेल तर त्याच्यातनं रिटायरमेंट थोडी घेऊन किंवा थोडीशी त्याच्यामध्ये स्लो डाऊन स्वतःला करून तिच्या हॉबीजसाठी तिच्या आयुष्यातल्या काही महत्वाची वर्ष ती देऊ शकणार आहे. त्यामुळे हे आयडियली जर विचार केलं तर हे योग्य ठरतं की 22-23व्या वर्षी लग्न, 25व्या वर्षी साधारण मूल पहिलं, आणि आणखीन एक मूल करण्याचा प्लॅन करत असेल तर ते 27-28व्या वर्षी किंवा 30च्या आत दुसरं मूल, असं करून हे आयडियली होऊ शकतं. पण आता काही वेगळं पिक्चर दिसतं. बरोबर. नाही का? होय, तुम्ही म्हणालात तसं महिला म्हणजे स्त्री एखादी खरोखरच सक्षमच आहे. त्यामुळे तिने फक्त ह्याबाबत जागरूक होणं की आपण हे सगळं फेस करू शकतो, पेशन्स आणि कॉन्फिडन्स आणणं, यामुळे ऑफिस पॉलिटिक्स जे नंतर सुरू होणार आहे, जे तिने ह्याच्या आधी कधी फेस केलेलं नाहीये, किंवा ऑफिसमधली कॉम्पिटिशन, किंवा ह्या वेळेला आपण बघतो की मुली बऱ्याच वेळेला रिलेशनशिप्स त्यांच्या होतात मुलांशी, पण ब्रेकअप सुद्धा होतात. मग ब्रेकअप नंतर त्या थोड्याशा मेंटली ढासळून जातात. हे सगळं फेस करण्याची तिच्यामध्ये सक्षमता नक्की येऊ शकते, तिच्या स्वतःच्या तिने जर का पेशन्स आणि कॉन्फिडन्स आणला तर. जाणीव. करेक्ट. आता म्हणजे करिअर चालू असताना ऑफकोर्स आता तुम्ही सांगितलं तसं लग्नाचं आयडियल वय हे 22 ते 20 हे आहे. पण आता करिअरच्या दृष्टीने किंवा शिक्षणच मुलींचं खूप लांबत असल्यामुळे त्याच्यानंतर तिला करिअर पण करायचं असतं, त्याच्यात चूक काहीच नाहीये. हे लग्नाचं वय आता नक्की पुढे गेलेलं आहे. पण लग्न झाल्यानंतर मूल होणं हे पण साहजिकच आहे. ह्यासाठी स्त्रीला स्वतःमध्ये काय बदल घडवून आणले पाहिजेत, किंवा त्याची शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या कशी तयारी आधीपासूनच सुरू केली पाहिजे की ज्यामुळे तिला नंतर या गोष्टींचा त्रास मेंटली आणि फिजिकली पण होणार नाही. अगदी बरोबर आहे. कारण खरंच आहे, आता एक साधारण 20-22-21 वयापर्यंत खरं तर एक बेसिक डिग्री मुलींची शिकून होत असते.
जे पण ग्रॅज्युएशन म्हणतो ते. त्याच्या पुढे अजून त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन, सुपर ग्रॅज्युएशन हे करेपर्यंत पुष्कळ वेळा 25-27 हे वय होतं. त्याच्यानंतर जर काही लवकर लग्न ठरलं तर त्यावेळेला होऊ शकतं. पण असं होतं ना की तोपर्यंत खूप आपली मतही थोडी रिजिड हं, झालेली असतात. त्यामुळे पुढे समोरच्याशी ऍडजस्ट करणं ह्याच्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. हं, नंतर तेव्हा जर करिअरमधल्या काही अपॉर्च्युनिटीज आल्या असतील तर हं, त्याही त्यांना अचीव करायच्या असतात. तर असं करता करता पुष्कळ वेळा वय हे 30च्या दरम्यान जातं, हं, पहिलं मूल होण्याचंच. हं, तर त्यावेळेला शरीरामध्ये खूप बदल होतात. हं, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली रिजिडिटी येणं हं, किंवा कुठल्याही ऑर्गन मधली किंवा सेल मधली इलॅस्टिसिटी जी आहे की त्याच्यामध्ये ऍक्सेप्टन्सचा मोड असतो तो जातो. हं, त्यामुळे पहिल्यांदा म्हणजे की गर्भधारणा होणं ह्याच्यासाठीच प्रॉब्लेम येऊ शकतात. तर तसं आता त्याच्यासाठी आपण गायनेकोलॉजिस्टकडे जाणं, हं, चेकिंग करून घेणं हा एक महत्वाचा भाग होतो. त्याच्याबरोबर आयुर्वेदाने सांगितले की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमाटी. हं, म्हणजे काय की समजा तुम्ही दोघं आई बाबा हे जर दोघांच्या बीजातून जर नवीन एक जीव निर्माण होणार आहे, तर तो जर हेल्दी हवा असेल तर आधी आई बाबा पण हेल्दी असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काही उपचार करून घेणं, स्वतःची हेल्थ करेक्ट आहे की नाही हे चेक करणं आणि तशी नसेल तर त्याच्यासाठीचे योग्य मार्गदर्शन घेणं हा महत्वाचा भाग आहे. पण जर इफ एव्हरीथिंग इज गोइंग ऑन वेल तर त्यावेळेला ऍटलिस्ट न्यूट्रिशन वाईज आईनं म्हणजे त्या स्त्रीनं की जी आता इच्छा करते की मूल व्हायला हवंय किंवा आता आपण जे कन्सिव्ह करण्यासाठी एक आपली तयारी मानसिक करायची आहे हं, अशी जेव्हा असते आणि ती मानसिक तयारी तशी झाली की त्याच्यात मुख्यतः काय विचार करायला लागतो की माझ्या करिअरमधनं मी स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ देऊ शकणार आहे ना, हा महत्वाचा भाग. कदाचित मला जर बेडरेस्ट घ्यावी लागली तर ती मी घेऊ शकणार आहे ना, हा हं, दुसरा एक महत्वाचा भाग की ती मी ऍडजस्टमेंट तेव्हा मनावर जास्त ताण न आणता मी हे करू शकणार आहे ना, हा महत्वाचा भाग विचार केला पाहिजे. आणि तसं होऊ शकणार असेल तर याचा अर्थ की तुम्ही मानसिकरित्या तयार आहात बाळ होण्याच्या दृष्टीनं. हं, आता राहिला फिजिकल भाग. तर फिजिकल भागामध्ये आतापर्यंत काही वाईट सवयी असतील, टीव्ही म्हणजे स्क्रीनिंग जास्त असेल किंवा वाचनामध्ये सुद्धा खूप हॉरर कथा वाचणं वगैरे असं काही असेल तर हं, त्या सवयी हळूहळू कमी केल्या पाहिजेत. हं, आणि सात्विक वाचन किंवा मग अगदी काही ग्रंथ उघडूनच वाचलं पाहिजे असं नाहीये किंवा खूप अशा अगदी खूप फक्त काय म्हणतात इमोशनल किंवा फिलॉसॉफिकलच काही वाचलं पाहिजे असंही काही गरज नाहीये. फक्त ज्याच्यामधनं तीव्र भावना कुठल्याही निर्माण होणार नाहीत अशा टाईपचं काहीही वाचन, सायंटिफिक असेल किंवा धार्मिक आवड असेल तर त्या टाईपचं वाचन असेल. तुम्हाला काय काही ऑटोबायोग्राफी असतात खूप किंवा आपले खूप थोर पुरुष होऊन गेलेले असतात जसं की शिवाजी महाराज आहेत, तर त्यांच्या काही कथा वाचणं की जेणेकरून इन्स्पिरेशन तुम्हाला चांगलं मिळेल, विचार चांगले येतील. अशा टाईपचं वाचन सुरू करणं हे गरजेचं राहील. फिजिकली तुमचा फिटनेस टिकवणं ह्याच्यासाठी नियमित स्वरूपाचा व्यायाम करायला पाहिजे. खाण्यामध्ये सगळ्या घटक आपले म्हणजे फळं, ड्राय फ्रुट्स, ताजं अन्न आणि वेळच्या वेळी अन्न सेवन करणं ह्या गोष्टी होऊ शकतायत ना ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पुढे शरीराचं नवीन जीवाचं पोषण करण्यासाठी दूध हा एक खूप महत्वाचा घटक आहे. तर ते चांगल्या पद्धतीतलं दूध मला मिळू शकेल ना ह्याची एक तयारी करणं किंवा तशी व्यवस्था करणं हा एक त्याच्यातला महत्वाचा घटक असतो. दूध पचत नसेल तर मग त्याला काही पर्याय योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन त्याचाही आधीपासूनच उपयोग हा सुरू करायला हवा. पण दूध जर पचत असेल तर नियमित दूध पिणं किंवा दूध तूप पिणं हे असं जर केलं तर पुष्कळ वेळा येणारं बाळ जे आहे त्याच्यासाठी ती एक खूप चांगली हेल्दी एन्व्हायरमेंट तुम्ही करून ठेवता.
हं. त्यामुळे दुधाचा वापर हा एक महत्वाचा ठरतो. ताजी फळं खाणं, जी काही सीझनल फ्रुट्स येतात त्यांचा वापर योग्य प्रमाणात साधारणपणे बाळ जेव्हा तुम्ही प्लॅन करणार आहात त्याच्या आधी 6 महिने तरी तुम्ही सुरुवात केलं पाहिजे ह्या सगळ्या दिनचर्येला. तर मग होणारं बाळ चांगलं हेल्दी होणं यासाठी तुम्ही स्वतःला तयार करू शकता. बरोबर. हे सगळं फिजिकली म्हणजे फ्रुट्स खाणं किंवा स्वतःला फिजिकली सक्षम करणं आता मूल होण्यासाठीचं. पण तुम्ही म्हणालात तसं की मूल प्लॅन करायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत राहिलं, तर पूर्वी लग्न झाल्यानंतर वर्षभरानंतर घरातल्या मोठ्या बायका वगैरे म्हणायला लागायच्या की अजून कसं मूल होत नाही वगैरे वगैरे, कारण की त्यावेळेला ह्या कन्सेप्टच नव्हत्या करिअर किंवा मुलींनी सक्षम बनलं पाहिजे किंवा ही फेज एन्जॉय केली पाहिजे. आता जेव्हा मुली करिअर करतात, सासरच्यांना किंवा घरच्या सगळ्यांना हे माहिती आहे, ते समजून घेतात. पण तरी सुद्धा काही थोड्या काळानंतर घरातनं मे बी प्रमाण कमी झालं असेल, हे म्हणणं चालूच होतं की मूल का होत नाही वगैरे. त्यावेळेला ऑफकोर्स त्या बाईला खूप मानसिक त्याचा त्रास नक्कीच होत असतो. तिला स्वतःबद्दलचा कॉम्प्लेक्स पण यायला लागत असेल. मग ह्या वेळेला तिने स्वतःला ह्या बाबतीमध्ये पेशन्स ठेवणं किंवा ह्या गोष्टीकडे इग्नोर करणं, हे तिने कसं करायचं आणि किती पिरियड नंतर जर का मूल झालं नाही प्रयत्न करून सुद्धा, तर डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे. कसं असतं की ह्याच्यामध्ये त्या दोघांचा पती पत्नीचा संवाद हा सगळ्यात महत्वाचा आहे. बरोबर. कारण काय आहे की ते मूल व्हायला उशीर होत असेल किंवा प्रयत्न करून पण होत नसेल तर त्याचं कारण काय आहे तर हे फक्त त्या दोघांना आणि त्यांच्या डॉक्टरांनाच माहिती असतं. हं. त्यामुळे त्या दोघांमध्ये जर तो सुसंवाद असेल तर बाकी जगातले कोणी काही बोललं तरी तुमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. पण हं. हा जेव्हा सुसंवाद नसतो किंवा हं. मतभेद असतात हं. तेव्हा हा परिणाम जरा जास्त होऊ शकतो. पण त्यावेळेला स्त्रीनी ऍटलिस्ट असा विचार करायचा की ह्यातलं कारण नक्की काय ते मला माहिती आहे. लोक म्हणणारच आहेत, पण मी त्याला सगळ्यांना फेस करू शकत नाही किंवा तोंड देऊ शकत नाही. पण मी माझ्या जागी स्थिर राहू शकते. मी हं. स्वतःला त्याच्यात हेल्दी ठेवू शकते. चुकीचा विचार करणार नाही. एवढं ती स्वतःला समजून घेऊ शकते किंवा स्वतःला समजावून सांगू शकते. असं जर झालं तर काही प्रॉब्लेम येत नाहीत. आणि पुष्कळ वेळात असं होतं की दोघांचंही सगळं नॉर्मल असतं पण योग्य हं. काळ आलेला नसतो. हं. त्यामुळे तो तेवढा योग्य काळ येईपर्यंत वाट पाहणं हा एक भाग आहेच आहे. पण डॉक्टरांकडे साधारण तुम्ही प्लॅनिंग सुरू केल्यानंतर 3 महिने विदाउट प्रोटेक्शन जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवता आणि कन्सिव्ह होत नाहीये तर अशा वेळेला की आपल्या ओव्युलेशनच्या डेट्स वगैरे करेक्ट फॉलो होत आहेत की नाही हे पहिलं बघावं. हं. त्याच्यात 1-2 महिने गेले आणि तरी कन्सिव्ह नाही झालं, हं. मूल राहत नाही असं वाटलं तर निश्चितपणे डॉक्टरांना भेटलं पाहिजे. हं. आणि मग ते म्हणतील त्याप्रमाणे ट्रीटमेंट योग्य करणं. म्हणजे ते मग तेव्हा सांगतील तेव्हा फक्त डॉक्टर सांगतील तेवढं ऐकायचंय. मग मला वाटलं, मग कोणीतरी माझ्या बहिणीने असं सांगितलं होतं, नथिंग डुईंग. आता एकदा तुम्हाला कळलंय ना की आपली लिमिट संपल्यानंतर आपण आता डॉक्टरांकडे आलोय, हं. मग आता फक्त डॉक्टरांकडे ऐकायचं. हं. म्हणजे ते कारण त्यांनाही तुमचं भलं व्हावं असंच आहे ना. बरोबर. ते काय तुमचे शत्रू आहेत का की किंवा तुम्हाला मुलं होणे असं वाटणारे कोणी आहेत का? नाही आहेत ना. त्यांचं काम आहे ते, त्यामुळे ते 100% होण्यासाठी ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणार आहेत. तर ते त्या बरहुकूम तुम्ही चाला तर फारशी काही अडचण येत नाही. कारण असंच असतं ना की शस्त्र एकदा टाकलेली आहेत, सरेंडर झालोय, असं झाल्यानंतर मग समोरचा तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे. हं. मग त्यानंतर मध्येच तुम्ही शस्त्र उपटून त्याच्यावर जर चालून गेलात तर बरोबर. कसं चालणार आहे? मग हां. तुमचेच प्रॉब्लेम होणार आहेत. त्याच्यामुळे एकदा डॉक्टरांकडे तुम्ही सल्ल्यासाठी गेलायत आणि ते योग्य मार्गदर्शन करतायत हे लक्षात आलं तर ते मार्गदर्शन मात्र तुम्ही अगदी बिनचूक फॉलो केलं पाहिजे. हं. तर निश्चितपणे म्हणजे ह्याच्यात मग पुढे काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत आणि ती स्त्री ते पुढे सगळं सांभाळू शकते व्यवस्थितपणे.
आता हे कन्सीव्ह होण्याच्या दृष्टीने आपण आजकाल म्हणजे मासिक पाळी रेग्युलर तर पाहिजे हे तर आहेच आहे. पण बरेच वेळेला पीसीओडी किंवा लहान वयातच मुलींना थायरॉइडची समस्या पण बरेच वेळेला आपण ऐकतो. ह्याच्यामुळे कन्सीव्ह होण्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो का आणि ह्या समस्या आपल्याला आहेत का, हे कधी त्या स्त्रीनी टेस्ट केलं पाहिजे, म्हणजे लग्नाआधी करायला पाहिजे? म्हणजे जर का मासिक पिरियड म्हणजे मासिक पाळीमध्ये कमी जास्त काही प्रॉब्लेम होत असेल तर आणि याच्या दृष्टीने कन्सीव्ह होण्याच्या दृष्टीने याच्यावरती डॉक्टरांकडे कधी जायचं आणि काय उपाय ती स्त्री करू शकते? हा, पीसीओडीचा खरंच प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे. आपण म्हटलं तसं की हे काही हॉर्मोन्सचे खाण्याचे प्रकार, जे किंवा कमी व्यायाम किंवा शरीराला कष्ट कमी, अशी जी आता लाईफस्टाईल झाली आहे त्या सगळ्याचा परिणाम म्हणून खरं पीसीओडी केसेस वाढल्या आहेत. पीसीओडी म्हणजे काय, की स्त्री शरीरामध्ये दर महिन्याला एक बीज तयार होत असतं ओव्हरीमध्ये. आणि त्या बीजाची कशी असते, की पहिले ते 14 दिवस वाढतं आणि त्याच्यानंतर ते बीज फुटतं. म्हणजे बीजांड जे आहे ते फुटतं आणि त्यातलं स्त्री बीज फ्री होतं हं, आणि मग पुढचे हॉर्मोन्स येऊन पुढचं सायकल सुरू होतं. पण आजकाल हॉर्मोन्सचा हा जो काही कॉम्प्लेक्स बदललाय हं, त्याच्यामुळे ते बीजांडामध्ये बीज वाढतं, पण ते फुटणं आणि रिलीज होणं ही क्रियाच होत नाही. आणि बरोबर. त्याच्यामुळे ते सिस्ट टाईप त्या ओव्हरीमध्ये तयार होऊन राहतं आणि मग ती प्रत्येक महिन्याला एक एक करत करत ती अशी सिस्टची खूप संख्या वाढते आणि त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज असं म्हणतात. बरं. तर त्याच्यामध्ये पहिलं सिम्पटम म्हणजे पाळी नियमित न येणं. हं, आणि काही काही अगदी क्वचित असं होतं की पाळी नियमित येत असते पण सिस्ट पीसीओडी हे पिक्चर असू शकतं, हं, पण ते खूप रेअरली. त्यामुळे पाळी अनियमित होतीये, म्हणजे आधी नियमित असलेली आता अनियमित झाली आहे. तर त्यावेळेला डॉक्टरांकडे जाऊन भेटून त्याची हं, शहानिशा करणं आणि त्याचे काही योग्य उपचार असतील तर ते करून घेणं गरजेचं आहे. हं, पूर्वी असं होतं की निग्लिजन्स म्हणजे पालकांचा हं, निग्लिजन्स असल्यामुळे पुष्कळ वेळा लग्न झाल्यानंतर की पाळी ही अनियमित का आहे असं बघितलं जायचं आणि तेव्हा कळायचं. हं, पण आता पुष्कळ वेळा म्हणजे एक साधारण 12वीत किंवा ग्रॅज्युएशन चालू असतानाच की पाळी अनियमित होती तर डॉक्टरांना भेटलं पाहिजे, एवढी जागरूकता आता आलेली हं, आहे समाजामध्ये. त्यामुळे कुटुंब त्यावेळेला बघतात आणि आधीच कळतं की हे पीसीओडी पिक्चर आहे की नाही. हं, त्यामुळे पीसीओडीचे उपचार हे खूप महत्वाचे ठरतात, हं, कारण दॅट इज द मेन कॉज ऑफ हं, इन्फर्टिलिटी, हं, हे असं म्हटलेलं आहे. कारण बीज तयारच नाही झालं तर पुढचं हं, प्रोसेस कसं होणार. बरोबर. त्यामुळे मग आता ह्याच्यामध्ये काय की डॉक्टरांचा जो काही औषधोपचाराचा भाग आहे, उपचारांचा भाग आहे, तो एक पार्ट झाला. पण त्या स्वतः रुग्णेनी स्त्रीनी काही करण्याच्या गोष्टी ह्या खूप महत्वाच्या असतात. की जर पीसीओडी असेल तर खाण्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलेही दुधाच्या पुढचे पदार्थ, हं, म्हणजे दही असेल, पनीर असेल, चीज असेल, यांचा वापर मिनिमम केला पाहिजे. बरं. त्याच्यानंतर आपण मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की ब्रॉयलर चिकन किंवा हं, ब्रॉयलर हं, अंडी ह्यांचा वापर पूर्णपणे थांबवला पाहिजे. हं, गावरान चिकन तुम्ही खाऊ शकता. हं, नियमित व्यायाम, आणि त्या व्यायामामध्ये पण कसं आहे की ज्याच्यामध्ये पोटाचे स्नायूंची हालचाल होणार आहे अशा टाईपचे व्यायाम हे रोज 40 मिनिटं तरी व्हायला पाहिजेत. हं, त्या 40 मिनिटामध्ये 20 ते 25 मिनिटं कंटिन्युअस तुम्हाला घाम आला पाहिजे, इतक्या तीव्र स्वरूपाच्या त्या व्यायामाच्या ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजेत. हं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचबरोबर हे जी टॉक्झिन्स या व्यायाम करताना आहारातनं जी काही वेस्ट तयार होते त्याचा निचरा रोजच्या रोज नियमित व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं पोट साफ होतंय की नाही ह्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. आणि घाम व्यवस्थित येऊन किंवा युरिन व्यवस्थित होऊन डिटॉक्स होण्यासाठी बॉडी तुम्ही पाणी भरपूर प्यायलं जाते की नाही, आणि ते किमान पाणी तुम्ही 3 लिटर हे प्यायलाच गेलं पाहिजे. त्याच्याच बरोबर हे पाणी जर तुम्ही गरम प्यायलात, हं, प्रत्येक वेळ पाणी पिताना जर गरम पाणी प्यायलात तर त्याचाही या कंडिशनसाठी उपयोग होणार आहे. तर हे सगळ्यात झालं महत्वाचं. आता ह्याच्यामध्ये काही जण गोमूत्र प्या वगैरे सांगतात, पण कसं आहे की तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं, हं, तेवढ्या हायजीननी वाढवलेली गाय मिळायला पाहिजे मग त्याचं ते गोमूत्र. सो हा पार्ट सगळा उपचारांकडे जातो. असं जरी म्हटलं तरी व्यायाम, आहार आणि काही नियमांचं पालन हं, हे निश्चितपणे केलं गेलं पाहिजे.
पीसीओडीच्या केसेसमध्ये. आणि थायरॉइडच्या बाबतीत तर आपल्या थायरॉइडच्या एपिसोडमध्ये आपण म्हटलं होतं की न्यूट्रिशन इज द कीवर्ड फॉर थायरॉइड. बरोबर. त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये न्यूट्रिशन चांगलं आहे, परिपूर्ण आहे, असाच आहार घेणं गरजेचं आहे. अगदी भले तुम्हाला चार पदार्थ जेवणात नाही दिसले, पण एकच पोळी आणि भाजी पण ती ताजी आणि हम्म. गरम असेल, हा, तर ती निश्चितपणे तुमचं सर्व शरीर हेल्दी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आहाराचं महत्व खूप ह्या दोन्ही केसेसमध्ये आहे. तर त्याच्यावर निश्चितपणे, आणि त्या वयात तुम्ही समजदार झालेले असता, तुम्ही बरोबर. तुमचे निर्णय घ्यायला सक्षम असता, तर तुम्ही निर्णय घ्यायचे. घरात काय होतंय, कोण काय देतंय, याला काही संबंध नाही. मला ताजं हवंय, मी ताजं फूड खाणं गरजेचं आहे, हम्म. मी ते खाणार आहे. बरोबर. इतकी ती दृढता हम्म. ही त्या प्रत्येक स्त्रीने ठेवली पाहिजे. आणि मग त्याच्याबरोबर ठीक आहे, कुटुंबात पण सगळे हेल्दी आहे, सगळ्यांनी ताजंच खायचं, असा खरं आईनीच पायंडा पाडला पाहिजे. तर आपल्याकडे बरोबर उलट होते की आईच बरं राहू देत, शिळं खरंय. उरलंय का मीच खाते, असं म्हणून राहणारी आहे. तर तसं होता कामा नये. बरोबर. तर स्त्रीने स्वतःची काळजी नक्की या बाबतीत घेतली गेली पाहिजे. ओके. ओके. सो त्यानंतरची फेज म्हणजे स्त्रीचं कन्सीव्ह होणं, स्त्रीनी म्हणजे प्रेग्नंट होणं. आता प्रेग्नन्सीमध्ये ऑफकोर्स डॉक्टर सांगतातच की काय काय काळजी घ्यायची, सप्लिमेंट्स वगैरे हे सगळं आहे. घरचे लोक पण जास्त काळजी घ्यायला लागतात. पण त्यात स्त्रीनी स्वतःची काय काळजी घेणं महत्वाचं आहे, की ज्या दृष्टीने, कारण तिला ह्या सगळ्यातनं जायचं असतं, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी स्वतःला. त्यामुळे तिने स्वतःहून काय काळजी घेणं महत्वाचं आहे, मनाचा कामनेस तिने कसा तिला ठेवता आला पाहिजे, ह्याबद्दल आता जरा गाईड करा. कसं असतं की प्रेग्नन्सी एकदा न्यूज आली घरामध्ये की सगळ्यांच्या म्हणजे सगळे आनंदी झालेलेच असतात डेफिनेटली. मग प्रत्येकाचा सल्ला सुरू होतो. आणि काही वेळेला असं होतं ना की फर्स्ट हे असेल प्रेग्नन्सी, तर मग ती स्त्री सुद्धा खरं तर ह्याच्यात असते की काय नक्की चाललंय, काय हम्म. होतंय, हा सल्ला तो सल्ला, सगळे सल्ले देत आहेत, तर काय त्याच्यामध्ये करायचं फॉलो. तर त्याच्यासाठी ही महत्वाची माहिती प्रत्येकीला पाहिजे की पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये, म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये, जे तुम्हाला प्रेग्नन्सी आहे हे कळल्यापासून पुढे 2.5 महिन्यापर्यंत बाळ जे आहे ते अजून पूर्ण सेटल झालेलं नसतं. हम्म. त्यामुळे सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे कुठल्याही जड वस्तू उचलणं, जड वस्तू ढकलणं, अति जास्त प्रवास करणं, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की त्या टाळल्या गेल्या पाहिजेत. आणि तो अगदी बेस तयार होत असतो बाळाचा. त्याच्यामुळे खूप वेळ उपाशी राहणं किंवा खूप खाणं, ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत. नियमित आहार त्यावेळेला घेतला गेला पाहिजे. पहिल्या 3 महिन्यांमध्ये काहींना उलट्या होण्याचा त्रास होत असतो. सो त्याच्यात अगदी महत्वाचा हे असतो की तो सगळा जे काही हॉर्मोन्स बदलल्यात त्याला रिॲक्शन म्हणून खरं तर ते मळमळणं वगैरे सगळं असतं. तर त्याच्यासाठी डॉक्टर औषधही देतात. पण जर आपणच घरच्या घरी हे लक्षात ठेवलं की सकाळी उठल्या उठल्या दूध, चहा, कॉफी किंवा पाणी, हे असं ओले पदार्थ की ज्याच्यामध्ये स्टमक फुल होतं पटकन, हम्म. असे घटक जर नाही घेतले, त्याच्याऐवजी कोरडं काहीतरी जर तेव्हा खाल्लं आणि मग 1-2 तास गेल्यानंतर काहीतरी लिक्विड घेणं, अशी जर थोडी पद्धत अवलंबली, तर पुष्कळ वेळा उलट्यांचा त्रास हा कंट्रोलमध्ये येतो. त्या काळामध्ये पाणी किंवा लिक्विड ह्यांचं प्रमाण व्यवस्थित गेलं पाहिजे. मग त्या लिक्विडमध्ये खूप न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली असेल, त्या दृष्टीनं विचार केला तर नारळाचं पाणी, काही सरबत, आणि पण साखरेचा कंट्रोल ठेवलेले गोष्टी ह्या त्या काळात गेल्या पाहिजेत. फार अन्न जात नसेल तर फळांचा इंटेक त्यावेळेला जास्त केला पाहिजे. आणि फळांचा इंटेक करताना फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आम्ही जनरली सांगतो की जी उष्ण फळं आहेत, म्हणजे पपई असेल, पायनॅपल असेल किंवा काही प्रकारची केळी आहेत, तर ती शक्यतो खाणं टाळायचं आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये. आणि मग पुढच्या ट्रायमेस्टर जो असतो त्याच्यामध्ये मग बाळाची फक्त अवयवांची वाढ होत असते. तर त्यामुळे पोषण तुमचा, मग स्त्रीचा आहारही वाढतो त्या हम्म. काळामध्ये. आणि तो वाढलेल्या आहाराप्रमाणे तिने वाढीव अन्न हे घेतलं गेलं पाहिजे. आपल्याकडे डोहाळे जेवण करण्याची एक खूप मोठी पद्धत आहे. म्हणजे आपण तुला कसले डोहाळे लागलेत, म्हणजे कुणी प्रेग्नंट बाई आपल्या समोर आली तर विचारतोच. तर हे डोहाळे लागणं म्हणजे एक्झॅक्टली काय प्रकार असतो, आणि ते खरं असतं का, असं एक कौतुकाचा भाग आहे?
नाही नाही, खरंही आहे, सायन्स आहे त्याच्या मागे. साधारणपणे फर्स्ट ट्रायमेस्टर संपल्यानंतर चौथ्या किंवा 4 महिने पूर्ण होताना अशा वेगवेगळे पदार्थांची इच्छा त्या स्त्रीला होऊ शकते. हम्म. काहींना अजिबात होत नाही, पण काहींना आंबट खावंसं वाटणं. तर पण हे लक्षात ठेवायचं की हे 4थ्या महिन्यानंतर आहे. पहिल्या 3 महिन्यात जे होतं ते लाड असतात, ते काही फॉलो करण्याची गरज नाहीये. बरं. पण 4थ्या महिन्यानंतर म्हणजे आयुर्वेदात तर इतकं म्हटलंय की अगदी नेहमी न खाणारा पदार्थ वेगळाच त्या स्त्रीला खावासा वाटत असेल हम्म. आणि तो खाणं योग्य नसेल तरी हम्म. सुद्धा तो थोडासा देणं गरजेचं आहे. हम्म. कारण म्हणजे त्याच्यावर बाकीच्या मिथ्स खूप करतात. पण ते आवश्यक आहे की जर इच्छा झाली असेल तर त्या स्त्रीनेच विचार करायचा की हा पदार्थ किती खाणं योग्य आहे. तर नेहमीच्या अन्नपदार्थातला असेल तर तुम्ही व्यवस्थित खाल्ला तरी चालेल. पण आउट ऑफ फॅशन म्हणजे नेहमीच्या तुमच्या आहारात नसतो पण तो खावासा वाटतोय, तर तो आपल्याला पचेल इतक्या छोट्या क्वांटिटीमध्ये खाल्ला गेला पाहिजे. हम्म. पण जर इच्छा होत असेल तर खाल्लं गेलं पाहिजे. काहींना गोड खावंसं वाटतं, काहींना तिखट खावंसं वाटतं, तर त्याप्रमाणे फॉलो करायचं. पण हे इच्छा म्हणून. हम्म. पण बाळाची वाढ होण्याच्या दृष्टीनं जे डॉक्टरांनी आहार हम्म. सांगितला असेल तो मात्र ह्याच्या ऍडिशनल हा व्यवस्थित घ्यायचा आहे. बरोबर. आता हा. स्त्री करिअर करते, आपण त्याच्याबद्दल पण डिस्कस केलं की प्रेग्नन्सी त्यामुळे उशिरा वयामध्ये येते. करिअर चालू असताना प्रेग्नंट स्त्रीनी काय काळजी घेतली पाहिजे, कारण तिला करिअर मधल्या तिच्या कामं तर सोडून चालत नाही, ते करावंच लागतं, घरच्या जबाबदाऱ्या पण असतात. मग त्यावेळेला अशा वेळेला ऑफकोर्स आजूबाजूचे लोक सहकार्य करत असतात, पण पण कधी कधी ऑफिसमध्ये हे सहकार्य मिळेलच अशी अपेक्षा न ठेवणंच चांगलं. यावेळेला स्त्री काय करू शकते स्वतःसाठी व्यवस्थित राहण्यासाठी, हे थोडक्यात सांगा. तिला आहाराचं वगैरे सगळं सांगितलेलं असतं डॉक्टरांनी की ह्या ह्या वेळेला घेतला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफिस हा वेगळा पार्ट आहे हम्म. आणि माझं शरीर, माझं होणारं बाळ हा हम्म. वेगळा पार्ट आहे. म्हणजे ह्या दोन सेपरेट एंटिटी तिने ठेवायला शिकायचं आहे. म्हणजे पहिले 3 महिने हे त्याच्यासाठी आहेत की हम्म. हे मनाची तयारी करणं हम्म. की ठीक आहे, बॉस चिडलेला असेल, मला कामाची जबाबदारी आहे, पण मला एकला खायचं असतं ना. आपल्याला विचार करा ना, एखादी गोष्ट जर खायला घेतली आपण किती 5-10 मिनिटामध्ये आपण ते खाऊ शकतो व्यवस्थित. बरोबर. म्हणजे मील असेल तर 15 मिनिटं आणि छोटा ब्रेक असेल तर 5-7 मिनिटातही खाऊ शकतो. तर तेवढा तिने वेळ दिला पाहिजे. म्हणजे ही काही मजा म्हणून मी खात नाहीये, ही हम्म. माझ्यावर आलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी खातेय. बरोबर. त्यामुळे मी ते खाणार हम्म. आणि तो माझा हक्क आहे हे एकदा तिला कळलेलं असेल तर ती निश्चितपणे ते फॉलो करू शकते. आणि नेहमीच राग लोभ हे आपल्या म्हणजे बाहेर ठेवावेत नेहमी. आणि योग्य काय आता मला खाणं गरजेचं आहे ना, तर बरोबर. रागलोभ बाहेर राहतील, बाजूला राहतील, पण मी यावेळेला खाऊन घेईन. एवढी विचारधारा जरी स्पष्टता आली ना हम्म. विचारांमध्ये, हम्म. तरीही खूप गोष्टी सुलभ होतात आणि मग होणारं बाळ सुद्धा तितक्या स्पष्ट विचारांचं तयार होतं. करेक्ट. वेगळा गर्भसंस्काराचा काही कोर्स बिर्स करावा लागत करायची नाही. गरज नाही. खूपच सुंदर. सो आनंद तर आहेच आहे प्रेग्नंट असल्याचा, पण ही आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे, पण आनंदाने ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला पार पाडायची आहे. अगदी अगदी हा प्रत्येक स्त्रीने विचार केला तर मला बरोबर. वाटतंय प्रत्येक स्त्रीची प्रेग्नन्सी ही एकदम सहज सुखरूप छान राहील. आजच्या तुमच्या गायडन्स बद्दल परत एकदा धन्यवाद. आता स्त्रीच्या पुढच्या फेज बद्दल पण तुमच्याशी डिस्कस करायचं आहे, पण वेळेअभावी इथे थांबायला लागेल. यासाठी मी तुम्हाला परत एकदा भेटेन. थँक्यू सो मच. नमस्ते. सो आज डॉक्टरांनी आपल्याला करिअर चालू असताना स्त्रीनी स्वतः कशी काळजी घेऊ शकते, मुलासाठी स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कशी तयार करू शकते, आणि एकदा कन्सिव्ह झाल्यानंतर, प्रेग्नंट झाल्यानंतर ती जबाबदारी आनंदाने ती कशी पार पाडू शकते, याबद्दल खूप सविस्तरपणे आणि खूप छान सांगितलेलं आहे. या आधीचे स्त्रियांबद्दलचे विशेष एपिसोड तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. तुमच्या काही कमेंट्स असतील, प्रश्न असतील तर ते पण जरूर पोस्ट करा. डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी तुम्हाला भेटायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा नंबर दिसत असेल, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना नक्की भेटू शकता. तो स्त्रीने काय किंवा कुणीही काळजी करू नये, स्वतःची काळजी घ्यावी म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. कारण या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या रोगांबद्दल आम्ही अचूक आणि नेमकी महत्वाची माहिती देऊन एक अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतो प्रेक्षकांमध्ये. सो काळजी करू नका, काळजी घ्या, बिकॉज यू आर इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. थँक्यू.